नमस्कार. उदाहरणासह चर्चा करूया. केस 1. मालिका कनेक्शन. समजा तुम्ही मालिकेत 3 सौर पॅनल्स जोडले जे प्रत्येकी 50 वॅट्स 12 व्होल्टच्या समान रेटिंगचे आहेत. आउटपुट व्होल्टेज असते 36 व्होल्ट. एकूण वॅटेज असते 150 आणि करंट असतो 4.16 अँपिअर. जेव्हा तुम्ही एका स्वतंत्र पॅनलसाठी किंवा एकूण सर्किटसाठी विद्युत प्रवाह मोजता, तेव्हा मालिका कनेक्शनमुळे विद्युत प्रवाह सारखाच राहतो. सोप्या भाषेत व्होल्टेज रेटिंग ॲड होत असतात, परंतु सिरीज सर्किटमध्ये विद्युत प्रवाह सारखाच असतो. सहसा व्होल्टेज रेटिंग वाढवण्यासाठी मालिका कनेक्शनचा वापर केला जातो. केस 2. समांतर कनेक्शन. तुम्ही समांतरपणे 3 सोलर पॅनल जोडल्यास प्रत्येकाला समान रेटिंग 50 वॅट्स 12 व्होल्ट्स असतील. आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्ट बनते. एकूण वॅटेज 150 होते. करंट 12.5 अँपिअर असतो. जेव्हा तुम्ही स्वतंत्र पॅनलसाठी किंवा एकूण सर्किटसाठी व्होल्टेज मोजता, तेव्हा समांतर कनेक्शनमुळे व्होल्टेज समान राहते. सोप्या भाषेत करंट रेटिंग ॲड होत जातात, परंतु समांतर सर्किटमध्ये व्होल्टेज समान राहते. सामान्यतः करंट रेटिंग वाढवण्यासाठी समांतर कनेक्शन वापरले जाते. आपण मालिकेत किंवा समांतरमध्ये भिन्न व्होल्टेज किंवा वॅटेज कनेक्ट करू शकतो? होय. तुम्ही वेगवेगळ्या व्होल्टेज किंवा वॅटेज रेटिंगसह मालिका आणि समांतर सौर पॅनल कनेक्ट करू शकता आणि ते कार्य करेल. परंतु ह्याची शिफारस केलेली नाही, कारण तुम्हाला ऊर्जा कमी पडेल. कसे ते पाहू. केस 1. 2 12 व्होल्ट 100 वॅट सौर पॅनल एका मालिकेत जोडलेले आहेत असे समजू. एकूण व्होल्टेज 24 व्होल्ट आहे, पॉवर 200 वॅट्स आहे आणि करंट 8.33 अँप्स आहे. आता आपण 2 सोलार पॅनल वेगवेगळ्या रेटिंगसह जोडू. सोलर पॅनल 1 मध्ये 12 व्होल्ट 100 वॅट आणि सोलर पॅनल 2 मध्ये 12 व्होल्ट 50 वॅट्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत. वास्तविक एकूण व्होल्टेज 24 व्होल्ट आहे, वॅटेज 150 वॅट आहे. एकूण विद्युत प्रवाह 12.5 अँप्स होतो. हे 12.5 अँप्स पॅनल 1 8.33 अँप्स आणि पॅनल 2 4.16 अँप्समधून विद्युत प्रवाह जोडून मिळतो. हे सिरीज सर्किट असल्यामुळे 2 वेगळे करंट असू शकत नाहीत. त्यामुळे सर्किट लहान करंट मूल्य घेईल, जे की 4.16 अँप्स आहे. म्हणजेच व्होल्टेज 24 व्होल्ट आहे आणि करंट 4.16 अँपिअर आहे. तर व्होल्टेज आणि करंट मूल्यांना अनुक्रमे 24 आणि 4.16 ने गुणाकार करून एकूण शक्ती 100 वॅट्स बनते. 150 वॅट्स ऐवजी आपल्याला फक्त 100 वॅट्स मिळाले. याचा अर्थ आपण 50 वॅट गमावले. केस 2. हेच 2 पॅनल समांतर जोडलेले असताना काय होते यावर चर्चा करूया. येथे आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्ट असेल. करंट रेटिंग समांतर सर्किट्समध्ये ॲड होत असल्यामुळे पॅनल 1 आणि 2 मधील अनुक्रमे 8.33 आणि 4.16 ची वैयक्तिक करंट मूल्ये जोडून 12.5 अँपिअर्स होईल. व्होल्टेज आणि करंट मूल्यांना अनुक्रमे 12 आणि 12.5 अँपिअरने गुणाकार करून आपल्याला 150 वॅट्सची आउटपुट पॉवर मिळते. वेगळ्या व्होल्टेज व्हॅल्यूवर चर्चा करूया. एकच वॅटेज असलेली 2 सोलार पॅनल गृहीत धरू, पण वेगवेगळ्या व्होल्टेज पातळी मालिकेत जोडलेली आहेत. सोलार पॅनल 1 मध्ये 12 व्होल्टेज 100 वॅट्स आणि दुसरे 24 व्होल्टेज 100 वॅट्स असू द्या. हे मालिका सर्किट असल्याने व्होल्टेजचे मूल्य ॲड होत आहे, त्यामुळे 36 व्होल्ट आहे. परंतु सर्किट पॅनल 2 मधील कमी करंट मूल्य 4.16 अँपिअर स्वीकारले जाईल. म्हणून जेव्हा आपण 36 व्होल्टच्या आउटपुट व्होल्टेजचा 4.16 अँप्ससह गुणाकार करतो, तेव्हा आपल्याला एकूण 150 वॅट्सची ऊर्जा मिळते. एकूण 200 वॅट्समधून आपल्याला फक्त 150 वॅट्स मिळाले. एकूण 50 वॅट्सचे नुकसान झाले आहे. केस 2. 2 पॅनल समांतर जोडूया. सौर पॅनल 1 मध्ये 12 व्होल्टेज आणि 100 वॅट्स आहेत आणि पॅनल 2 मध्ये 24 व्होल्टेज आणि 100 वॅट्स आहेत. समांतरमध्ये आपल्याला माहिती आहे की संपूर्ण सर्किटमध्ये व्होल्टेज समान राहते. परंतु येथे सौरचे 2 भिन्न व्होल्टेज स्तर समांतर जोडलेले आहेत, तर सर्किट सौर पॅनल 1 चे 12 व्होल्टचे लहान व्होल्टेज रेटिंग स्वीकारेल. तर आउटपुट व्होल्टेज 12 व्होल्ट असेल आणि करंट रेटिंग 12.5 अँप्स असेल, जे आपल्याला प्रत्येक पॅनल 1 आणि 2 8.33 आणि 4.16 चे 2 वैयक्तिक करंट रेटिंग जोडून मिळाले आहे, कारण समांतर सर्किटमध्ये विद्युत प्रवाह ॲड होतो.
आउटपुट व्होल्टेज आणि एकूण करंट अनुक्रमे 12 आणि 12.5 ने गुणाकार केल्याने आपल्याला आउटपुट म्हणून 150 वॅट्स मिळतात. कनेक्टेड 200 वॅट्समधून आपण फक्त 150 वॅट्स वापरत आहोत. 50 वॅट्सचा तोटा आहे. केस 3. समजा तुमच्याकडे 3 सोलार पॅनल आहेत. प्रत्येकाचे व्होल्टेज आणि करंट रेटिंग भिन्न आहे. पॅनल ए 12 व्होल्ट आणि 2 अँप्स, पॅनल बी 18 व्होल्ट आणि 3 अँप्स आणि पॅनल सी 24 व्होल्ट आणि 4 अँप्स असू द्या. पॅनल ए, बी आणि सी ची पॉवर अनुक्रमे 24 वॅट्स, 54 वॅट्स आणि 96 वॅट्स आहे आणि एकूण पॉवर 174 वॅट्स आहे. हे 3 पॅनल मालिकेत जोडले गेल्यावर काय होते ते पाहू. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे व्होल्टेज ॲड होते आणि ते 54 व्होल्ट्स आहे. करंट रेटिंग 2 अँप्स होते कारण सर्किट सर्वात कमी करंट मूल्य घेईल. तर संपूर्ण सोलर सर्किटची पॉवर 172 वॅट ऐवजी 108 वॅट्सची होते. आपण 64 वॅट्स गमावले. जर 3 पॅनल समांतर जोडलेले असतील तर करंट मूल्ये ॲड होतील आणि ती 9 अँप्स होतील. मग सर्किट 12चे सर्वात कमी व्होल्टेज मूल्य घेईल. तर एकूण ऊर्जा 172 वॅट ऐवजी 108 वॅट्स होते. येथे आपण एकूण 64 वॅट्स गमावले. केस 4. जर भार 24 व्होल्ट्सवर 200 वॅट्सचा असेल तर तुम्ही 2 सोलार पॅनल प्रत्येकी 100 वॅट्सला 12 व्होल्ट्सवर मालिकेत किंवा 2 सोलार पॅनल प्रत्येकी 100 वॅट समांतर 24 व्होल्ट किंवा 200 वॅट 24 व्होल्टचे एकल पॅनल जोडू शकता. जर भार 48 व्होल्ट्सवर 200 वॅट्सचा असेल तर तुम्ही मालिकेत 2 सोलार पॅनल जोडू शकता प्रत्येकी 100 वॅट 24 व्होल्ट किंवा 4 सौर पॅनल समांतर ए, बी, सी आणि डी मध्ये. ए आणि बी ला 50 वॅट असू द्या 12 व्होल्ट मालिकेत जोडलेले आणि सी आणि डी ला 50 वॅट असू द्या 12 व्होल्ट समांतर जोडलेले. ए आणि बी तुम्हाला 24 व्होल्ट्सवर 100 वॅट्स देतील. त्याचप्रमाणे सी आणि डी तुम्हाला आणखी 100 वॅट 24 व्होल्ट देतील. जेव्हा हे 2 संच समांतर जोडलेले असतात तेव्हा तुम्हाला 200 वॅट 24 व्होल्ट्स म्हणून इच्छित आउटपुट मिळेल. पॉवर रेटिंग मालिका आणि समांतर सर्किट्स दोन्हीमध्ये ॲड होत असतात, परंतु व्होल्टेज आणि करंट अनुक्रमे मालिका आणि समांतर सर्किट्समध्ये ॲड होत असतात. दिलेल्या लोडसाठी सोलार पॅनल सर्किट कसे डिझाईन करायचे ते पाहू. समजू की लोडमध्ये 400 वॅट्स आहेत आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 24 आहे. गृहीत धरा तुमच्याकडे 4 सौर पॅनल आहेत. त्यापैकी प्रत्येकामध्ये 100 वॅट्स आणि 12 व्होल्ट्स त्याचे आउटपुट किंवा ऑपरेटिंग व्होल्टेज आहेत. ए, बी, सी आणि डी सौर पॅनलला नावे द्या. आवश्यक आउटपुट मिळवण्यासाठी सोलार पॅनलचे ए आणि बी मालिकेत आणि सी आणि डी यांना मालिकेत जोडू. आता दोन्ही मालिका कनेक्शनचे आउटपुट वैयक्तिकरित्या 24 व्होल्ट तयार करेल. दोन्ही मालिका सर्किट्स समांतर कनेक्ट करा जेणेकरून व्होल्टेज 24 व्होल्ट राहील जे लोडशी जुळते आणि एकूण वॅटेज देखील 400 वॅट्स होईल. आता तुम्ही बॅटरी चार्ज कंट्रोलरद्वारे लोडशी कनेक्ट करू शकता. सौर पॅनलचे ऑपरेटिंग व्होल्टेज, बॅटरी आणि लोड समान असल्याची खात्री करा. लोडमध्ये 400 वॅट्स असल्यास आणि ऑपरेटिंग व्होल्टेज 48 असल्यास फक्त 4ही सौर पॅनल ए, बी, सी आणि डी या मालिकेत जोडा. मला विश्वास आहे की ह्या व्हिडिओ सत्रातून तुम्हाला कोणत्याही सर्किटसाठी आवश्यकतेनुसार सौर ऊर्जा पुरवठा कसा तयार करायचा हे समजले आहे. धन्यवाद. तुमचा दिवस चांगला जावो.